राज्यामध्ये शिक्षकांचा आज मोर्चा आणि मोर्चाचं कारण आहे ते शिक्षकांच्या इतर कामाचे कारण शिक्षण सोडून इतर कामात येत आहेत। त्यामुळे शिक्षकांनी राज्यभर मोर्चा काढला आहे। कोल्हापुरातील शिक्षक आपल्याला बोलले काय सांगाल की आज मोर्चाचा उद्देश काय? 2010 पूर्वी RTI कायदा लागू झाला, 2010 नंतर लागू झाला आणि 2010 पूर्वी जे शिक्षक सेवेत लागलेले आहेत ते D.Ed B.Ed पात्रता परीक्षा पास करून लागलेले आहेत। यांना पूर्वलक्षीप्रमाणे TET परीक्षा लागू करणं हे आमच्या दृष्टीनं फार चुकीचं आहे, आमचं असं म्हणणं आहे। आणि TETची सक्ती 2013 मध्ये जे शिक्षक लागलेले आहेत त्याच्यापूर्वी यांना TET परीक्षा लागू करणं याच्यासाठी आमचा पूर्ण विरोध राहील। यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। गेल्या काही दिवसांपासून शिक्षकाला एक वितरित काम जायचं वेगळं काम देते काय म्हणणं? आम्हा सर्व शिक्षकांची ही भूमिका आहे की शिक्षकांना शिकवू द्या। शासनाचं असं धोरण आहे की सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या पाहिजेत आणि शिक्षणावरचा खर्च वाचला पाहिजे। पण सर्वसामान्य जी मुलं आहेत ती जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे जी आहेत ती बंद केली पाहिजेत, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आज मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये किती शिक्षक उपस्थित आहेत? जवळजवळ मोर्चातला पूर्ण जिल्ह्यातले कोल्हापूर जिल्ह्यातले प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जवळजवळ 25 ते 30 हजार शिक्षक या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आणि आमच्या या मागण्या मान्य कराव्या या ताकदीनं आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। गेल्या काही दिवसांनी BLOचं काम करायला SRचं काम करत होतात, काय तुमचं काय मागणी आहे? कारण तुम्ही एक महिला शिक्षक आहात। BLOचे काम करणारे अनेक शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये आहेत, तर या शिक्षकांना शिकवण्याऐवजी दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं आहे आणि त्यामुळं शैक्षणिक नुकसान मुलांचं होतं आहे, ते भरून काढणार कसं? त्यामुळं BLOच्या ड्युटी ज्या शिक्षकांना दिलेल्या आहेत त्या सरकारने रद्द करायला पाहिजेत आणि जे शिक्षकांना काम आहे शिकवण्याचं ते शिकवण्याचं काम करण्यासाठी अधिक वेळ देणं गरजेचं आहे। शिक्षकांच्यावर BLOचं काम करताना हल्ले होतात किंवा एखादी विचित्र घटना घडली, कोल्हापूर जिल्ह्यात घडली, आता काय करावं वाटतं तुम्हाला? अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। जे शासन आम्हाला काम देत आहे ते प्रामाणिकपणे आम्ही करतोय, त्याबद्दल वादच नाही आहे, पण त्यासाठी काम करत असताना आम्हाला संरक्षण मिळणं गरजेचं आहे। आणि राहिला विषय काय, अशैक्षणिक जी कामे आहेत यांच्यामुळे आम्हाला मुलांच्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही आहे। ज्या कामासाठी आम्हाला वेळ देणं गरजेचं आहे त्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत नाही आहे। विचार करावा अशी पूर्ण विनंती आहे।